एकंदरीत सर तुम्ही जे काही बोललं त्याला इमोशनल कोर आहे सगळ्या गोष्टींना. तर लग्नासाठी फिजिकल असेल, फायनान्शियल असेल याची एक मॅच्युरिटी तर येते किंवा ती येत असते. पण इमोशनल मॅच्युरिटी येणं किती गरजेचं आहे? आणि ती नसेल तर लग्न करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? से कुठलंही नातं हे कशावर टिकतं? तर दोघं एकमेकांशी भावनिकदृष्ट्या मॅच होऊ शकतायत की नाही. हम्म. आणि इमोशनल मॅच्युरिटी ही जोपर्यंत त्या भावना तुम्ही एक्सपिरियन्स करणार नाही हम्म. तोवर कशी येईल ग? बरोबर ना? बरोबर. म्हणजे मी जर का दुःख एक्सपिरियन्सच केलं नाही तर त्या इमोशनला रिॲक्ट कसं करायचं मला कसं कळणार? सो त्यामुळे इमोशनल मॅच्युरिटीपेक्षा हम्म. मला काय वाटतं की मी माझे जे इमोशन्स आहेत ते माझ्या पार्टनर बरोबर शेअर करू शकतोय का, हे मला जास्त महत्वाचं वाटतं. हम्म. ती मॅच्युरिटी आपोआप येईल. ती मॅच्युरिटी तुम्ही जेव्हा ते एक्सपिरियन्स कराल त्याच्यातून येईल. तुम्ही जेव्हा तुमच्या पार्टनरची मदत घ्याल ते एक्सपिरियन्स करायला, त्याच्या इमोशनमधून बाहेर पडायला किंवा त्या इमोशनचा आनंद घ्यायला, हम्म. त्यावेळेला ती मॅच्युरिटी येईल. पण कोणी इमोशनची मॅच्युरिटी घेऊन जन्माला येत नाही.